भगवंताचं नाम चिंतन फक्त 1.5 तास 2 तास राहतात. जाऊ नका बसा, जाऊ नका. सेवितो हा रस वाटितो आणि का घारे हो नका रानभरी. विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एकदान श्रदाता.
मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान श्रद्धा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान श्रद्धा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम सगळ्यांनी वरती हात करा. अतिशय गोड पर्व काळ आहे आणि त्या गोड पर्व काळामध्ये भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन ही सर्वात मोठी रक्कम आहे. तुम्ही ती रक्कम मुद्देमालासह आणि व्याजासह 2 तासामध्ये प्राप्त करू शकता अशी वेळ आहे. जो वरती हात करून भजन करणार नाही त्याला काहीच होणार नाही, पण तरी तुम्हाला त्याचं भजन करावं लागेल. अतिशय गोड. जो करणार नाही त्याला कीर्तनकाराची शपथ सुद्धा मी देणार नाही, कारण की त्याचाही संसार काही वाऱ्यावर नाही. म्हणून सगळ्यांनी वरती हात करायचे. शिवहरा शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिवहरा शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिवहरा शंकर नमाम शंकर शिवशंकर काठावरती अतिशय बलशाली शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाचा या ठिकाणी श्रीमद भागवत महात्म्याने घेतले पुराण. सात्विक विचाराने, सात्विक परिवाराने, सात्विक गावाने सरकार आहे. कधी तुमच्या गावाला कमीच पडून गेलं तर नाव सांगा माझं. तुमच्या पंचक्रोशीमध्ये श्री गुरु नथुसिंग महाराज, महाराष्ट्राचे आराध्य नथुसिंगजी महाराज बाबाजी
भाग्यवान आहे तुम्ही या भूमीचे लोक की तुम्हाला नथोसिंग बाबाच्या भूमीवर पाय ठेवायला मिळतो आणि त्या सप्ताहातील प्रसाद तुम्हाला खायला मिळतो. भाग्यवान आहे तुमचं हे टेकवाडी नगरी. या ठिकाणी पाषाण भूमी अतिशय प्राचीन इतिहासामध्ये नावाजलेली भूमी आणि त्या भूमीतील शिवलिंग त्याचा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तुम्हाला करायला भेटतो. तिथे गुंडीत भुयार आहे, इथे तापी मैया आहे, इथे बैर वापस वाणी जाई आईची गंगा आहे. कोण शोधली का रे अरे कोण सूर्य कोण तापी इतना तर तुम्हाला माहिती आहे का रे. अतिशय बलशाली परमार्थ करायचा असेल ना आत्मसमर्पण भावाने भगवत धर्माची पताका खांद्यावर घ्या. ही पताका खांद्यावर घेण्याकरता संसाराची राखरांगोळी होते पण मात्र परमात्मा मिळाला शेगात. अशा प्रदंड भगवान परमात्मा भोले बाबा आणि त्या भोले बाबांचा सप्ताह अखंड ज्ञान यज्ञ श्रीमद भागवत महापुराण मालदार चौदारा सहित अतिशय गोड नियोजन संगीतमय श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ताम्रपाषाण निगीन शिव मंदिर मठ टेकवाडे तालुका शिरपूर. अतिशय गोड आवाजामध्ये त्यांच्या मुखात टाळी वाजवाना. असं ते हे 12-1 पर्यंत चालणार आहे. लोकांना शांत ऐकण्याची सवय नाही. हाय काय असं नाहीये आयता पायता खंडे हाय असं नाहीये. हाय पवित्र आहे. हाय कथा ऐकून कथा कोणत्या माहिती नाही होत. सावध भवानी भजनी लागा भजन असं भजन करा त्या भजनाने शंकराला आनंद होतो. ते भजन असं भजन करा 14 वर्षाच्या वनवासामध्ये संसाराची आठवण आली नाही त्या रामाने भजन केलं. ते भजन असं भजन शबरी मध्ये की उमर बीत गई राम को छोड़ा नहीं मेरे राम को छोड़ा नहीं असं भजन आहे. म्हणून टाळी वाजवा. आपलं कीर्तन आज 1 वाजेपर्यंत चालणार आहे कारण की एवढा विनी काही निघाले नाही. 11 वाजून 10 मिनिटांनी सुटेल कीर्तन हे. गोड स्वरूपाचा आनंद घ्यायचा असेल ना श्रद्धाताई वाडीले अडिंदकर सुंदर भागवत कथा ताई करतात. सात्संग अतिशय गोड आहे. महाराष्ट्रातील नवाजलेले आळंदी क्षेत्रामध्ये 5-5 वर्ष शिक्षण घेतलेली गुरुजन मंडळ महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्ती पारायण परंतु आदरणीय मृदुंगाचार्य यांच्या संविधानाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मला ही तारीख प्राप्त झाली. हरिभक्ती पारायण रोहित तुझी महाराज तबला विशारद तथा गायनाचार्य हरिभक्ती पारायण मयूरजी महाराज आळंदी, सागरजी महाराज आळंदी, किरण महाराज आळंदी, गोकुळ महाराज, शांतीलाल महाराज, राघव महाराज, आत्माराम महाराज, सकाराम महाराज, गोरखदादा, छगनदादा, राजेंद्र दादा, विनेकरी संतोष पुंडिक वाडिले, अर्जुन वाजक विजय महाराज गोडके, सदाशिव महाराज सीताराम वडिले, गोपदत्त वडिले, सुंदर असा सूत्रसंचालन हरिभक्ती पारायण विठ्ठल बंसीलाल जोहार सर, हरिभक्ती पारायण यशवंत गोविंदा भिकवाडे सर, आयोजक समस्त ग्रामस्थ टेकवाडे, संत जोग महाराज भक्ती मंडळ, महाशिवरात्रीची फराळ दिनेश ईश्वर कठरे याच्याकडून, कैलासवासी ईश्वर मुलचंद कठरे, बॅटिंग व्यवस्था भटूदादा, जितेंद्रदादा, विशेष सहकार्य संजय सिंह महाराज टेंभेकर, अध्यक्ष नथुसिंग बाबा समाज मंदिर, हरिभक्ती पारायण छगन महाराज, अध्यक्ष विठ्ठल धाम, सदाशिव सीताराम वाडिले, शांतीलाल मोतीराम आवडे, बापू सखाराम सोनार बुद्धा, समस्त राज्य मंडळ पंचक्रोशीतील मायबाप, सुंदर असा साऊंड, वसंत मंडप डेकोरेशन एकवाडे, जगद्गुरु साऊंड सिस्टीम, अतिशय गोड नियोजन महेंद्र महाराज बालदास चोपडा, गोड नियोजन गाडी वाजवा.
कीर्तन सेवेकरी श्री भास्कर भाईदास धनगर शिरपूर, कैलासवासी धनाबाई भाईदास धनगर यांच्या स्मरणार्थ श्री बापू शंकर साळुंखे टेकवाडे, कैलासवासी शंकर लखा साळुंखे यांच्या स्मरणार्थ श्री किशोर विलास वाघ टेकवाडे यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल सेवा आहे. टाळी वाजवून स्वागत करायचे त्यांचे. आणि हे मुलं ज्यांनी घडवले असतील त्यांच्याकरता टाळी वाजवा. सुंदर योग आहे आणि चालत असलेला वर्ष 4 अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा पंचक्रोशीतून खामखडे गावातून आलेले बाबाश्री तसेच श्री शिरपूर तालुका खानदेश वारकरी सेवा मंडळ, संत कृपा निवास, सर्वस्त मायबाप सुनील साहेबराव पाटील, त्यांचे सहकारी मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांच्याकरता टाळी वाजवायची आहे. ज्यांनी ज्यांनी एक तांदळाचा दान या सप्ताहासाठी दान केला असेल, ज्यांचे एक पाऊल पडलं असेल परमात्मा करता, त्यांच्याकरता टाळी वाजवायची आहे. छोट्या दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत, विनेकरी काका. भव्य दिव्य सप्ताहे आणि श्रीमद भागवत महापुराण अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. कोण तुकाराम महाराज? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं अभंग सेवेकरता घेतल्या, पण तुकाराम महाराज ओळख झाल्याशिवाय तुकाराम महाराजांच्या अभंगाची पार्श्वभूमिका समजत नाही. तुकाराम महाराज समजण्याकरता 1.25 किलोचा मेंदू पाहिजे. छटाकभर गिद्दू वालेला तुकाराम महाराज समजत नाही. केवढा मेंदू सांगितला मी? 1.25 किलोचा. म्हणजे 1.25 किलोचा का सांगितला? गाथा ज्ञानेश्वरी देहू आळंदी जोपर्यंत वारी होत नाही, सोहळ्याला जात नाही, ज्ञानेश्वरी वाचली जात नाही, गाथा वाचला जात नाही, तोपर्यंत ज्ञानोबा आणि तुकोबा लवकर समजत नाही. ज्ञानोबा तुकोबा समजण्याकरता एक तरी ओवी अनुभवावी. माऊली ज्ञानोबारायांशी तुकाराम महाराजांचा एक तरी अभंग प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या जीवाचा पाठ पाहिजे, नाही तर त्याला वारकरी म्हणता येत नाही. नाहीतर माझ्या घरी गाथा आहे आणि तू कथा आहे. नुसता घरात गाथा आणून चालत नाही, गाथा माथ्यात ठेवा लागतो. 19 फेब्रुवारीला अंमळनेरला माझं कीर्तन होतं. उलटा झेंडा टांगला. त्यांना म्हटलं मी कीर्तन करत नाही, माझा राजा उलटा टांगणार आहे. झेंडा उलटा लटकवणाऱ्या माझ्या राजाने सोडा तो झेंडा. राजा समजत नाही, चालल्या जयंत्या करायले. मूर्ख लोक तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा असा उलटा न्यावा लागत नाही, उलटा टांगावा लागत नाही. तुकाराम महाराजांचे विचार तुमच्या डोक्यात असतील तर कीर्तन ऐका, कीर्तन करा. जर ते तुमच्या डोक्यात नसेल तर कीर्तन ऐकून आणि कीर्तन करून सुद्धा तुमचा फायदा नाही. विचार डोक्यात ठेवा, विचार. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ लेकराची गोष्ट नाहीये. इथं यायचं, 2 तास बसायचं, घरी जायचं, पदरात काही नाही आलं. काय जीवन तुमचं भाग्याचं? रक्ताचं पाणी केलं, संसाराची राख रांगोळी केली, तेव्हा कुठे गाथा निर्माण झाला, तेव्हा कुठे ज्ञानेश्वरी निर्माण झाली. आणि तुम्हाला सहज वाटतं चांगलं आहे कीर्तन. बऱ्याच लोकांना कीर्तन ऐकावं का पाहावं हे सुद्धा उमजत नाही. एका ठिकाणी कीर्तन होतं माझं, मी असा पेटा बांधी जाय तू गरमाती बाई अरे मारी एक बाईले चालू कीर्तन देखाले. हा कीर्तन देखान राहत का? हा बाबा देखा नाही का? हा ऐका ना बाबा आहे विठाला. कीर्तन चालू असताना बसलेल्या जीवाला वैकुंठ दिसलं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चालू असताना डोळ्यासमोर पंढरपूर आलं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चालू असताना माणसाला मेहून दिसलं पाहिजे, आनंदी दिसली पाहिजे, काशी दिसली पाहिजे, अवंतिका, कांची, मथुरा दिसली पाहिजे, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग, होय अंग, होय अंग.
कीर्तन परंपरा ज्ञानोबा तुकोबाराय. कीर्तन सुरू कोणी केलं, कीर्तन कुठून आहे? बऱ्याच लोकांना संभ्रम आहे. चांगलं कीर्तन ऐकणार माणूस तंबाखू खात नाही. लिहून ठेवा, वारकऱ्याची गोष्ट आहे ही. असं कीर्तन असं 2-5 रुपयाने कीर्तन नाहीये. संसार जडून गेला, संसार. लेकरा पोरांचं सुख भेटलं नाही तुकोबारायांना. चांगल्या गोष्टी खाता आल्या नाही. आपल्याला सर्व खाता येतं. साधू संतांचे विचार पवित्र आहेत, जोपासून बघा. ही परंपरा सांभाळा, आपल्या हातात दिलाय. त्यांनी हा ध्वज उभारलाय. एवढी सोपी गोष्ट नाही कीर्तन परंपरा. बऱ्याच लोकांनी याचं मनोरंजन करून ठेवलंय. वाटोळ होईल त्यांचं. कधी कल्याण झालं तर लिहून घ्या कधी कागदावर. नियमाचा देश आहे हा, धर्माचा देश आहे, निष्ठेचा देश आहे. रक्त सांडलं इथं साधू संतांचं. जडून गेले तर केव्हा कुठे हा बाग फुलवला त्यांनी भक्तीचा. हा ज्ञानवैराग्याचा बाग फुलवण्याकरता संसार पाहावा लागत नाही. 75% कीर्तनकार महाराजांना बाईशी बोलता येत नाही, मुलाशी बोलता येत नाही. लोक म्हणतात पैसे घेतात, घेत असतील पैसे, पण रात्री 3-3 वाजता घरी येतात नाही, झोपतात. हे मात्र लोकांना दिसत नाही. परमार्थ सांगतात ते, देव सांगतात, ज्ञानेश्वरी सांगतात, ऋषी सांगतात, संकादिक सांगतात. सांगणारे चांगले बोलवा, तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. गावरानी तूप खा, पाववडा खाऊ नका. पाववडा गाडीवर गर्दीश येते. भाऊ मालबी मालबी अख्खं गाव खा खा, करंटासन खा. तुम्हाला सत्याना श्यामना खाय. तुमले सवय पडी गई ती पाववडा खावाने. गावरान तूप खाल काय काय करणं पडत? गाय लेणं पडत, तिला चारा टाकणं पडत, तिला पाणी टाकणं पडत, तिला धुणं पडत, तिला सकाळ संध्याकाळी ध्यान ठेवणं पडत. मग 15 महिना दिन दूध सांगायला पडत. मग दूध सांगायची ती लोणी काढणी पडत, लोणी काढी दही ताक करणं पडत, दही ताक करी तपाडणं पडत, तपाडी सण मग ते दूध तूप करणं पडत, आणि तूप डोकावर देणं पडत, आणि डोकावर सण गलीमध्ये जाणं पडत, गलीमध्ये आराई मानणं पडत. तूप घ्या तूप. एवढी क्रिया आहे खऱ्याला. सत्याला कस आहे, सत्याला गैरा त्रास आहे. सत्याला त्रास आहे. सत्य परेशान होत आहे पण पराजित होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तात्पुरता त्रास आहे पण हमखास बोल आहे. बऱ्याच लोकांना कारला आवडत नाही. कारला भाजी कधी कधी 90% लोक देतात. मला आवडत कारला. काय करतो गेल्या ते चांगलंच आहे ना, कारण का डायबिटीस होत नाही, शुगर होत नाही, जीव चांगला राहत. काय कारलं काही लोक गिलका खातात नाही. का बघ गिलका खातात नाही? हा मला आवडत 5 तुम्ही पण 5 ना. त्याला काय 5 म्हणतो तुम्ही? तोच आहे हो काका, खाणार मी तोच. गिलक नाही खात ते लोक. काय खाल्लं पाहिजे, काय पिल्लं पाहिजे शास्त्र सांगतं. तहार विहार, तहार विहार, इंद्रियाचे सार, इंद्रियाचे सार, नतावी बहार, नतावी बहार,
म्हणून मी काय सांगितलं, गावरानी तू खा. म्हणून हरिपाठ वाचतात ना, त्यांना लक्षात येतं जो कायमस्वरूपी हा हरिपाठ करतो ना तो चांगलंच खाईन, 90% गॅरंटीने सांगतो. भोजना मागती का बरं मागती पावशेर. एक बाई सगळे विचार नाही, मला एक विचार दुय्यन बाई म्हणे बाबा ते तुम्ही हरिपाठ मधनं त्यांना एक अभंग शे भोजना मागती तुप पावशेर असं का बरं म्हणजे तुम्ही आमले खावाडा पावशेर तुमनं होईन शेर बरं. कोण काही विचारी अंदाज नाही हो. साधू ते काय कळणार पाहिजे. साधू संत आपल्या घरी येतात ना, थोडं चांगलं जेवण करायचं. आता ज्यांच्याकडे जेवण होतं ना 5-5, 7-7 प्रकारच्या भाज्या होता, हे प्रेम आहे. हे आम्हाला जेवण नाहीये. ऐका बर का, तुम्ही जे जेवण करतात ना वारकरी साधू संतांना, ते हे आम्हाला जेवण नाही, ते सर्व जेवण नतुसिंग बाबा टेंबेकरांना आहे, मोठे बाबा गुरूंना आहे. हे साधू संतांना भोजन आहे. आमचा काय अधिकार आहे? माझा पामर आहे काय, थोरपान पायाची वाहन पायी बरी. आम्ही चपलाय, आम्ही उष्ट सांगणार आहेत, आम्ही देवाचे कुत्रे आहोत. आणि देवाच्या कुत्र्यांना बजेट मध्ये राहायला पाहिजे. बजेटच्या बाहेर जर गेला ना तर कुत्र्याच्या अंगावर लोक काठ्या मारतात, लक्षात ठेवा. कुत्रा 2 प्रकारचा राहतो, एक पायल कुत्रा आणि एक मोकळा कुत्रा. काही कुत्रा एकादशी दिन 12 वाजता खिचडी खात. राग बदली की राग तुली बदलायच्या का पाल घेऊन तू कसा जित्ता राही घेते याची मा 12 खिचडी खास करून टा एकादशी दिन कोरोना साल मग कसा सापडत नाही तो. अरे का तू सावधान. निमी लोकांना देव धर्म जमत नाही. कीर्तन काय ऐकतात लोक माहितीये का, चित्रमाल पाहिजे जीव लागायला पाहिजे ना करता कीर्तन नाहीये. जीव रमण्याकरता चित्त लागण्याकरता तमाशा सुद्धा आहे. दुसरे कार्यक्रम आहे. हे जो कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रम करण्याकरता गर्भवास सोसून आम्ही दुरून आलो तुमच्याकरता. घ्या घ्या आम्ही वैकुंठवासी अनुयाची कारणाची कोणी निवृत्ती सातबावे वरदा. आम्ही वैकुंठाहून आलो. कशा करता आलो? दुरून आलो मी गा. घ्या ना मला ओळखून. फार दुरून आलो तुमच्यासाठी आलोय. आम्ही ओळखलं पाहिजे ना. कुणाला ओळखलं पाहिजे? याच देही याच देहा ओळखा ना. कीर्तन स्वरूप एक प्रश्नाचं उत्तर द्या इथे. कीर्तन सुरू कोणी केलं वारकरी संप्रदायामध्ये? जिथं जागा भेटली तिथं बसा. महिला माताने जागा देऊन टाकायची लगेच. त्याची टाइम करू नये त्यांना इकडे तिकडे बाहेर देतीस. आपण टाळला तीच कसं लगत गाय तिथेच तो सर नका लिह तुम्ही गाय धर तसं लगत जागा दिलो. जसे ऐकू करते ती काही बाया कधी कान नको नको करायला लिहो धरो इथं काय धरो उठाला उठाला. काही बाया रडते ते जमानाचं नाही घ्या. पहिले रडत एक प्रोफेसर मरला. मी म्हणतो ती बाई रडी ते ना साठी गहू मी तर काही आई कशी रडत बा ती नेमकं बोलता येईल म्हणून तर गहू मी म्हणत ताई वाईट घे तिनं हसून कुठे दे तुमचं आत रडी तवर रडी आहे 2 तास घ्या ना. ती म्हण बाबा यस म्हणे यस पिंडी जाय तुम्ही घर मन बाई म्हणे का येतं रडणी बिनी म्हणता का तुम जात नाही रडी ते. ऐका भगवान परमात्म्याची पराकाष्ठा साधण्याकरता अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. तो भगवान परमात्म्याने अवतार घेतला कुणाच्या स्वरूपामध्ये? संतांच्या स्वरूपामध्ये. कोणते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा असे असणाऱ्या संतांनी सांगितलं देवा
तुझ्या नावाचा गौरव, तुझ्या नावाचं चिंतन आम्ही अखंड केलंय. अखंड केलं मग काय हो महाराज, आम्ही तुझ्या नावाचा रस सेवन केलाय. रस रस म्हणजे नेमकं काय बरं? भागवत कथा चालू आहे. भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची भक्ती आहे. आणि 9 प्रकारच्या भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती श्रवण भक्ती. श्रवण भक्ती जोपर्यंत माणसावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत कुठलीच भक्ती कृपा करत नाही. काही लोकांचं भागवत कथा कीर्तन काही लेनदेन नाहीये. कालाला कीर्तन केलं ने ये कालाले काय काला ये काला हे काल्या 7 वाजे जाय काला काय देख नुसता काला देख काला केलं ने काला केलं ने काय आऊ जायची ना विठाला कोई किसमे मगम कोई किसमे मगम ज्ञानेश्वरी नाही गाथा नाही कोणता अध्याय आहे काहीच नाही. काही लोक इथे काहीच नाही. एक जण नगर 9 वरी जाय सत्य बस राहणार त्या गावं नाव सांगावनी फक्त 9 वरी जाय ना काकडा सुरू जाय का अरे आम्हाला असं पिक चला हरी पाटले चला हो काकडा शेन तो काकडाले हरिपाठ म्हणून का हरिपाठला काकडा म्हणत चला काकडाले चला चांगल्या गोया खलास पाहिजे रे इथं जगी राहणार काही लेनदेन निघते देव धर्म पूजा पाठ. एक सरनगर पूजा होती म्हणे 70,000 पगार त्या सरले. मी रत्ना महाराज दिनबा म्हणे मी सरनगर पूजा म्हणे आत्मन प्राणक्त स्मृती कल्याणार्थाय पूजनम अहम कधीशे लावा म्हणतो डोळ्याला पाणी त्या डोळ्यासवर येते म्हणून डोळ्याला पाणी लावतो सर म्हणतो सर तुला डोळ्याला लाव म्हणा हातात नाही ना. अरे कशासाठी जगला तुम्ही? माणसाने जगावं तरी कशासाठी? काहीच नाही माहिती. एक दल्ली मनकडे उनी म्हण नातू चिडचिड करत म्हणे. लोक कितला मागे येत आहे का ती दल्ली मनकडे उनी दमन नातू चिडचिड करत तो शांत राहायला पाहिजे. काही उपाय सांगा. मग 11 कणिकनाथ दिवा द्या तरी एक लोंग खोसा आणि हाऊ दिवा असा 11 शनिवार मारुती लावा. ती बाई म्हणे महाराज मना गावमा हनुमानना 2 मंदिर शेत मारुतीने एक बी नाही. सांगा कोठे रामायण सांगू तिला काशीले कुठले जाऊ तिथे नर्मदा खंडमा कधी मंदिर बांधू तिसाठी हनुमान तरी आपण. अरे देव सुद्धा समजेल नाही की त्याचा देव खरा देव कोणता आहे? बळ्या माझा पंढरी रामा बळ्या माझा पंढरी देव नाही. हिंदू धर्मासारखा हिंदू धर्म नाही. तुकाराम महाराज नंतर वैराग्य नाही. माऊली नंतर समाधी नाही. रामासारखी मर्यादा नाही. सीतासारखी पवित्रता नाही. गंगेसारखा निखळ जल नाही. आणि हनुमंतासारखा भक्त नाही. वारकरी संप्रदायासारखं कीर्तनातलं सुखासारखं सुख नाही. त्या अनुभूतीचा परमार्थ अलौकिक आहे त्याच्यामध्ये. बळीया माझा पंढरी नाव. आपण काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. संत काय करतात त्यांना समजलंय. आम्ही आलो आम्ही वैकुंठवासी आलो. बोलू नका रे पोरांनो. उठाला आपण काय म्हणतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कधी
मेवण नगरीमध्ये चांगला वारकरी होता तो. आणि त्या तिकडे एक बाई होती, ती बाई पाहिजे मी माईक होता, माईक म्हणतात ना. हा, मेहुण नगरी मग समोर मुक्ताबाईनं मंदिर, गौडन कसे म्हणाल पाय सांप्रदायिक तरी स्थान येते मुक्ताबाईचं. मुळीत नव्हता रे काना माझ्या आमना असा मारायला पाहत तुझ्या कानाने पाणी मा बुडाई बुडाई मारायला पाहत. काही तार काही संबंध आहे का त्या गौडांना? मुळीत नव्हता रे काना माझ्या आमना कशासाठी 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 रायबाचे का तू? हो येडी गली ना आणि येडी आहेत ना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना आणि तुझ्यासाठी ती राधा शक्ती स्वामिनी तो परमात्मा आहे. तू काय बोल ना उलगेल समजेल ना का तुझे? शास्त्रा वाचून बोलू नये, परमार्था वाचून सांगू नये, दोष आहेत ते. तीर्थक्षेत्रावर नाहीच काही येत ना, फक्त भजन करा पण दुसरं बोलू नये, दोष आहेत. 90% लोकांना रस माहिती नाही. रस म्हणजे संसाराची राख रांगोळी होऊन जाते तरी सुद्धा समाज चांगलं म्हणत नाही. आणि चांगलं म्हटलं तरी खायला चांगलं भेटत नाही. बायको मरून जाते, मुलं मरून जातात, गल्लीचे लोक चांगले म्हणत नाही, घरात कुत्रे राहायला लागून जातात. अशी परिस्थिती संतांची होती. त्यांना रस नावाची प्राप्ती होते. रस अख्ख्या गावात फिरतात तरी सुद्धा खापर भेटत नाही. आणि आता त्यांच्या नावाने 12 लाख रुपये घ्या आणि तुमच्या ज्ञानोबाची पालखी माझ्या दारात उद्या देणारे तेच आणि बोलणारे तेच. खापर मागायला गावात जावं मुक्ताबाईने तरी म्हणावं तुम्ही संन्याशाचे पोर आहेत, खबरदार तुम्हाला खापर भेटल तर. खापर काय एवढा दोष केला? काय पाप केला असेल त्यांनी? पाप केलं पुण्य केला. उभारीला ध्वजा तीही लोकावर, उभारीला ध्वजा तीही लोकावरी, उभारीला ध्वजा तीही लोकावरी, उभारीला ध्वजा तीही लोकावरी. कीर्ती जाती चराचरी ऐसी कीर्ती जाती चराचरी. उभारीला ध्वजा तीही लोकावर, उभारीला ध्वजा तीही लोकावर. ऐसी चराचरी कीर्ती जाती ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. तीही लोकावर झेंडा लावणं सोपी गोष्ट नाहीये. उभारीला ध्वजा तीही लोकावरी. कोणता रस व महाराज? व्यास वशिष्ठ शुक सनकादिक प्रल्हाद ध्रुव त्यांनी जो रस घेतला ना तो रस सांगितला इथे. बाकीचा मध्ये कोणता रस? आंबाना रस. आंबाना रस नाही आणि अद्रकना रस नाही. आता कोणता रस आहे रोडवर? ऊसना रस. चांगला महात्मा चांगला वारकरी तो रस बी लवकर प्यावा नाही. जया अंगी मोठे पण तया यातना. 100 लोक येतात तोंड जास्त गल्लास मटण खाणार नाही बी, गोमील खाणार नाही बी, त्याच गल्लास मग रस पितू जापू. जया अंगी मोठे पण तया यातना. आंबंड्याला रस प्यायला घुस तुम्ही काही वावगी गोठे का? 2 गल्लास लिदा कसा ना रस ना. एक बाबांनी आणि एक मिनी जा. आंबंडेरच्या वाडी तुकाराम महाराज सकाराम महाराजांच्या वाडीतून 2 वारकरी दुरून पाहत होते. वारकऱ्याला किती धाक आहे हे सांगतोय तुम्हाला मी, ऐका. तठून ते वारकरी देखा रे आपला बोलो के देखा रे. दारू पिना तू का? मी काय होत रे? ऊसाचा रस तरी सुद्धा धाक आहे. आपल्याकडे चांगले गुण आहे म्हणून धाक आहे. आपल्याकडे ज्ञानोबा तुकोबार आहे म्हणून धाक आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी गाथाचं तत्व आहे म्हणून धाक आहे. ज्यांच्याकडे धाक नाही ते आजाद आहे. आपल्याकडे तत्व आहे.
तुला पोरवाय खायदास कशी असा पटकन 5 वाजता जर उठ तू समजिले भाग्यवान आहे 7:30 वाजता उठ समजिले उलगेल खांडे समजायचं असते तवे ते काय सांगणं पडत का विठाला 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 माणसाला ज्ञानोबा तुकोबारायांनी या परमार्थ उभा केला. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं साधकांनी विचारलं हो तुकोबाराय महाराजा तुमच्या जीवनामध्ये बाई मेली मुलं गेले एवढं मोठं तुमचं साम्राज्य उभं केलं ते सर्व गेलं काय तुमच्याकडे आणि कुठला रस घेतला आणि काय फायदा झाला काही सांगू शकता का? तुकाराम महाराज म्हणतात मी एकटा घेतलं मी एकटा घेतलं मी स्वतः घेतल्यानंतर दुसऱ्यांना त्याची प्राप्ती करून देतो. मला आनंद आला परमानंदाच्या लहरी मला प्राप्त झाला तो म्हणजे भावा तो म्हणजे बाबा वेडो वेडा भावा पांडुरंग त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन त्या परमात्म्याच्या स्वरूपाची लीला कीर्तन हरी कीर्तन ज्ञान कीर्तन संकीर्तन मी सर्व जाणून चुकलो ना तो रस माझ्यासाठी प्रिय आहे अद्भुत आहे. मी किती दुःख भोगलं किती गर्भवाद भोगल्यात ना तरी सुद्धा तो रस मी घेईल माझ्या जीवनातला खरा आनंद त्या रसात उतरलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण सेवितो हा रस वाटितो आणिका सेवितो हा रस वाटितो आणिका सेवितो हा रस वाटितो आणिका सेवितो हा रस
गायन चांगलं झालं. सुंदर आपल्या गावातील मृदंगाचार्य महाराज आहेत, तेवढा आनंद आहे. त्यांच्याकरता टाळी वाजवत चालू. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात नाही टाळ मृदुंग वगैरे काहीच. स्वर्गात दुःख आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईन भेटी. इथंच आहे आनंद. किती सुंदर गायलं महाराजांनी. 2 ते 3 चाली म्हटल्या. काही सोपं नाही. बराच लोक मस्त वाटत, मस्त आहे बोल लगेच ना, तुम्ही चेक ना आमनं मस्त आहे. तुला काय बी घे, तू बी माडकरी वय. माडकरी वयले सुद्धा चांगला चाल देत नाही काय. माडकरी घ्या, माडकरी बी घ्या. तुला काय म्हणत नाही, त्यांनी काढी टाकायला पाहिजे, यांनी सगळी फिरायला पाहिजे. असा करंट आहे काही. सावधान. 2 ते 3 तोळ्याचं सोन्याचं चैन तुम्ही गळ्यात घाला, चोराची नजर तुमच्यावर राहील. 20 रुपयाची तुळशी माळ गळ्यात घाला, मालकाची नजर तुमच्यावर राहील. विश्वाचा मालक. अद्भुत ताकद आहे या माळेमध्ये, फार ताकद या धोतरमध्ये. एसटी स्टँडवर सुद्धा लोक पाय पडतात, महाराज महाराज महाराज, या धोतरमुळे. आजी राहत्या हे धोतरची ताकद आहे. बस स्टँडवर सुद्धा पाय पडतात लोक. हा वेशामध्ये, हा वारकरी संप्रदायाचा वेश आहे. कशासाठी सांगतो, क्या जीवन की प्रक्रिया, हा तो लिया नाही घास. माणसाकडे आयुष्य कमी आहे. कमी आयुष्यामध्ये लोकांना विचार पडले जास्त, आणि असे विचार आहेत लवकर श्रीमंत होण्याचे विचार. कमी 5 एकर लिसू, कधी 7 एकर लिसू, हे बी म्हणा ते बी म्हणा, हाय म्हणा ते म्हणा, काही नाही. जागेच टिटवीन ताट कर दिसे रोज सगळं जागावर. तुला असं वाटत का आपली इच्छा पुरी? माणसाची इच्छा पुरी होत नाही, संसारकी जीवाची इच्छा पूर्ण होणारच नाही. संसारकीच्या जीवाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. काही लोकांच्या, राजांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही, इच्छा पूर्ण होत नाही. पण संतांच्या संगतीत जर तुम्ही लागलात, जे पाहिलं नाही ते तुम्हाला पाहायला मिळेल, हे मात्र निश्चित आहे. संगत, संगत भरपूर महत्वाची बघा. रस, संगत, रस, गुण, वैराग्य, ज्ञान, विशालता, परमार्थ, सिद्धता, नीतिवंत मनुष्याच्या पूर्ण विचार पूर्ण होतात. लक्षात ठेवा. 1.5 मिनिटाची संगत केली मंथनेने आणि कैकईने. किती मिनिटं सांगितले मी? 1.5 मिनिटात मंथनेने पूर्ण अयोध्या तहेस नहेस करून टाकली. 1.5 मिनिटात. किती मिनिटात? आणि एखादी मुलगी म्हणते ना, त्या आई सांगते मुले, ए ती पोरीच्या बरोबर जाऊ नको. बाप म्हण, ए त्या पोऱ्यांसोबत मग जाऊ नको. नाही ना, फक्त 2 तासात. 2 तास कोणाला येणार? तो 1.5 मिनिटामा रामायण विगे. 2 तास काय येणार तो? 1.5 मिनिटात कैकई आणि मंथनेने पूर्ण अयोध्या तहेस नहेस करून टाकली. संगत, विचार, या 2 तासामध्ये एक मनुष्य नाही, 1000 मनुष्य वारकरी होऊ शकतात. विचार पवित्र असले तर 1000 विचार. आणि माणसाच्या बोलण्यात जर ताकद नसेल तर त्याने कीर्तन करू नये. मी वर्षातून 1000 लोक माळकरी करतो, म्हणून मी कीर्तनकार झालोय. 1000 लोक वर्षातून माळकरी करतोच. हा माझा धंदा आहे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. हजारो कीर्तन होतात, हजारो सप्ते होतात. परिणाम का होत नाही? तुम्ही मनोरंजना करता कार्यक्रम ठेवता, देवा करता नाही ठेवत. देवा करता ठेवा, तुमच्यावर परिणाम होईल. परिणाम होईल. परिणाम करता परमार्थ करा. इथं बसल्यापैकी महिला मातांना सासूले आणि सासरेले महिनामा 2 सावा चौरंगवर बसडी सन मी अंग दोस बुवा अशी एक बहिणीवर बोट का. हात जोडी विनंती म्हणे, हासावर लिहू नका.
सत्य सांगणार नाही. सासू आणि सासराने आंघोळ असताना करा, शिवाय डोकाला तेल लाई देस, मस्त गंध लाई देस, नाश्ता देस आणि बाहेर बसाडस. महिनामा 2-6 असं करत आम्ही. एक सुन्नीवर बोट करा, कोणीच करत नाही. इकडे सांगतो मी आता, 3 तास पूजा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. अशा एखाद्या माणसावर बोट करा. 3 तास, 2.5 तास, 1 तास. चुना कथा फिरायला चुना लावा, चुना फिरवा, चुना. एकही सुनबाई सासू सासऱ्याला स्नान घालू शकत नाही. मग एवढा तांब्या माझ्यावर जातीस, तो तांब्या काय करतो माझ्यावर? टाकू नका असं माझं मत नाही. टाका, जरूर टाका, निष्ठेने टाका. मनगलीमध्ये एक बाई आहे, मामी नातानी, तिंगर सासू नाही, सासरा नाही, देर नाही, जेठ नाही, सगळा नाही, कुत्र बिचडत नाही. एवढा तांब्या ती ओम नमाची आहे, ओम नमाची आहे, ओम नमाची आहे. असा लिहू नका, ऐका. हर मनी नाही भाव, म्हणे देवा मला पा. तो देव पाई का येणार आहे का? तो मागे दिसत नाही का त्याले? अरे सगळी सासू तुला एवढंच म्हणत, लवकर उठ बेटा. तेवढा मग 3-3 महिना सासू जाऊन बोलत नाही तू. ऋषी पंचमी नवरा भुक्या आणि तू तीर्थावर. माणूस भुक्या पेल हवयस पूर्व करायला जाईल ना. एकदा टाकान काम कोण आहे? महिला मातांचा. नवरा भुक्या, हा नवरा यश पूर्वक राहणार. या भुक्या या आणि हाय बिन तीर्थावर टाको म्हणतो का पाणी टाका. चाला हिंदू आणि जा चालला पुढे नदीवर. आणि नवरा भुक्या, आपण तर उपास येऊ, कोणता उपास येऊ? उपास येऊ, बायबल पण येऊ. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा. भक्ती ही मी लोकांना भक्ती समजली. दल्ला नका, दल्ली नका, वावरे आखा खोले ना, वावरे फळातले 20 बिघा, 10 बिघा, 15 गुंठा. हे बी सोडत नाही, मग बी सोडत नाही. दल्ला नका आजा, दुःख पावेल. तुम्ही एवढा ताब्या नका लिहा. मग एवढी काय करल्या, एवढी काय करा असे हातल्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय नाही, त्या माझ्या एवढा साप फेक घ्या पाहता ते फुस डांगर मंदिर मध्ये जायचं. मग बोलले तुम्ही उसला डोंगा परी रासाना डोंगा, काय भुलला हसी वरदिया रंगा, काय भुलला हसी वरदिया रंगा. डोंगा परी रासाना डोंगा, काय भुललिया वरदिया रंगा, काय भुललिया वरदिया रंगा. रंगाला बोलतो सासू स्वतःची सेवा नको, देव मला बाजा माझ्या वागा. येडापणाचा करू नका, सासऱ्याला काही बाई धरू नका. येडापणाचा करू नका, हसू नका, बोलू नका. हसू नका, गाली मा झुलू खया मा झुलू मैया मा झुलू. शेजारी सगळे चांगला राहते. चांगला कुठे चांगला राहशी तू? मरी जाशी ना झुलू म्हणून. देवदर्शनाला जाऊ नको, नाही गेला ना काही हरकत नाही. देवदर्शनाला जाऊ नको, प्रयाग तीर्थाला जाऊ नको, सासून मन मोडू नका. काय व्यक्त देवात
आई वडील सासू सासरे तीर्थ आहे, घर परिवार तीर्थ आहे, सासू सासरे तीर्थ आहे, शेजारी तीर्थ आहे, गौ माता तीर्थ आहे, तापी तीर्थ आहे, भगवान शंकराचं मंदिर तीर्थ आहे. पहिली पायरी भगवान शंकराची चढत असताना आपल्या पदराने पुसायची असते, शिव महापुराण सांगतं. मग मंदिर चढायचं असतं, ते तीर्थ आहे. पहिली पायरी आता शिव महापुराण सांगतं. म्हणून सांगे ना, हाय माना त्या माना, हाय माना त्या माना. काय काय तुला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दान धर्म करत नाही. आणि जो आजारी पडलेला असला, खाटर पडलेला असतो, इथल्याच माथ्या कोण मारतील. अण्णा बा म्हणतात, अण्णा बा म्हणतात या दान पण कर नाही. जीव ठिकाण मी नाव दान करी का करंटा म्हणलं ऐका ना. उसा डोंगा नदी डोंगी, उसा डोंगा नदी डोंगी पवी. भाव नाही डोंगा, भाव कुठला भाव? भाव द्या खोडी निकट देव सोडी ले वैकुंठ. त्या भगवान परमात्म्यानं वैकुंठ सोडावा. तो भगवान परमात्मा हुंत निंत काही नाही भगवंता आत्मस्वरूपाच्या भावाला भुलाला देवा, भुलाला 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 भावासी, देवा भुलाला 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 भावासी. देव भुलून जातो भावाला. सेवा करणार नाही, फळ भेटणार नाही. म्हणून कशी सेवा करा माहिती का? दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. मीरा गाडी वाजवा आता सगळ्यांनी, वाजवा गाडी. ऐकायचंय ना महत्वाचं. हाय म्हणा द्या म्हणा लोक करत रे, आऊ कीर्तन माझ्या तारा काही म्हणत रे. हाय म्हणा द्या म्हणा लोक करत रे, सगळ्या भावना वावरता बी बसत रे. पहिल्या खाजी करत नाही करंटा. तुला पाहिजे काय मिळून लकी जात आहे म्हणून ऐका ना. शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 हो शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. पत्राना 1000 लिटर गाईचा तूप आणि एक तुळशीचं पत्र वैकुंठाला जातं आणि समाधान होतं माझ्या कृष्णाला. असं कोण करता? नाचुंगी 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 मैं तो. हे करा, हे कृष्णा त्याग करा. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवता नाचूंगी 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 नाचूंगी. कुठे नाचूंगी? लगन में नाचूंगी. लग्नात नाचू नाही, दोष येते. नाचू कीर्तन नाट्य रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तन नाट्य रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तन नाट्य रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तन नाट्य रंगी दीप लावू जगी. नाचूंगी 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 कुठे नाचूंगी? लगन मा नाही. पण अशा बाया नाचतात हा पहिले दोष आहे. त्या बाईचा पदर नसताना सापडला, त्या बाईने त्याला पाऊल ठेवला, 7 पूर्वज मारून टाकते ती बाई. कोण भजन करता असं आत्मसमर्पण भावाची भक्ती?
शेतीला बाबडे असं करेगा ऐका ना होतं कधी कधी मीराबाई काय करे कधी मा वडा झाले का मग ना मनगना बाबडे कर्जवासीला मुंगना बाबडे कर्जवासीला बाय बार म्हणाऊ काय केला पाहिजे ऐसी लागी लगाना मिला हुआ गई मकान हो गई मकान लागी लगाना मिला हुआ गई मकान ऐसी लागी लगाना मिला हुआ गई मकान तो गाड़ी 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 ओ गाड़ी 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 हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगाना मिला हो गई मकान ऐसी लागी लगाना मिला हो ऐसी लागी लगाना मिला हो गई मकान ऐसी लागी लगाना मिला हो गई मकान हाव देखो निकट देव सोडी वैकुंठ अशी भक्ती करा परमात्म्याला ती आवडली पाहिजे तुम्ही किती भक्ती करता हे महत्वाचं नाही देवाला तुमची भक्ती आवडली पाहिजे असा भाव प्रगटला झाला पाहिजे एक बाई म्हणे महाराज मला चहा पिवायला चला महाराज मन चहा पिवाले रोज मला भागवत इतकं प्रेम महाराजांवर दूध जे असलं ते महाराज मनगर चला महाराज मनगर चला भाव प्रेम किती एवढं असतं महाराज मनगर एक किचन मा म्हटलं ताई तू नगर बसलो खुर्चीवर इतकं प्रेम ताई चावे मला 2 अंडरो 2 बंगला सगळं आनंद माशे बाबा तुम्ही मन करूनात मला भाग्य चमकी घे बाबा तुम्ही मन करूनात मला भाग्य चमकी घे ती बिन गवतीच्या सोडती दिन कांदा पट्टा दिली बाबा मन करूनात मला भाग्य चमकी घे ती बिनीच्या गाई मला दिदी ताई मला भाग्य चमकी घे कांदाच्या भिगो मध्ये हा व देखो असं प्रेम पाहिजे अंतःकरणामध्ये प्रविष्ट भाव आहे गवतीच्या सोडती कांदान पातीच्या पिगू बाजत पण सांगा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव द्याला भगवान परमात्मा गावरान तूप लागतो का काही नाही लागत कांदानी भाकर घेऊ द्या किर देवाला कांदा आवडतो कांदा भाकरीचा नैवेद्य कोणाचा आहे बरं पोथी पुरावाचा जा कांदानी भाकर खाऊ द्या किर भरितानी रोडगा देऊ द्या किर वारकरी संप्रदायामध्ये नियम आहेत खंडोबाला नैवेद्य कशाचा भरिताचा हिरे असले कोणता निवाद हिरे 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 गावाला फिरे कदा भी पडे हिरे 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 वा वाय बाहेर हिरे त्या तलवार पण मरा पासून हिरेच नाही गावना बाई मसाला चरे नागना शिबूड दापा पडे टरा टरा भडे हिरे 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 वाय बाहेर हिरे कोणता हिरे काढले त्यांनी कोणता देव ख्यात ती वस्ती असा देव ऐसा देव की समस्त त्रिभुवनातले देव त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये स्नानाला येतात मध्यानकाळी सर्व तीर्थ स्नानाला येतात असं तीर्थ तुकोबारायांना ते साधक विचारतात अहो तुकोबाराय कोणता तीर्थ पवित्र तुकोबारामध्ये भरपूर पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी भीमातील ऐसी चंद्रभागा ऐसा बेटे बरे देव ऐसा बेटे बरे देव असा देव कुठे विठ्ठल तुकोबरायला
साधकांनी विचार तुका महाराज त्या देवाचं चिंतन करता तो देव तुमचं काही करतो का तुम्हाला कधी पावला का दिसला का तुका महाराज उत्तर देतात अंतकाळी विठो आमासी पावला अंतकाळी विठो आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी अंतकाळी विठो आमासी पावला अंतकाळी विठो आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला कुणी सैदा झाला गुप्ता तुका गुप्ता तुका गुप्ता तुका बाळवेळ झाला उभा तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेले असे 3 संत गेलेत कोणते कोणते बरं देहासहित 3 संत वैकुंठाला गेले काही लोक म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही आमना नजर मा जायच आणि आम्ही जायलाच सांगतो मात्र तू तर नक्की जावावली करंटा बोलणार सावधान संतांवर शंका घेऊ नये तीर्थावर शंका घेऊ नये शास्त्रावर शंका घेऊ नये ग्रंथांवर शंका घेऊ नये ज्याच्यावर शंका घ्यायची ते घेत नाही जे खरंय ते तुमले पटत नाही आठ कोण राहणार आहे का बोलत राहा जास्ती दिन पण राहणार आहे का मग तरी इथलं पक्क घर बांधणार काही कारण आहे का इथलं पाणी मारतस इथलं पाणी मारतस इथलं पाणी मारतस गरी मधला लोके उकी जातात इथलं पाणी मारत मग ते घर राहणार आहे का ते घर तू नाही का सिमेंट मातीचं घर आपलं नाहीये ज्याचं सोन्याचं होतं त्याचं राहिलं नाही एकाची जड आली आणि एकाची बुडाली रावणाची जडून गेली राख झाली आणि श्रीकृष्णाची होती ती बुडून गेली पाण्यात राहिली का कोणाची मग तेच काही राहिलं नाही आपलं 850 केर फुटणार आहे का तू 900 केर फुटणं बांधणार 15 दिन लोक सांगणार मस्त आहे का चांगलं आहे का हा चांगलं आहे हसिले तर बोलले तुम्हाला असं वाटत असेल महाराज की हे आमचं इथे हे जे तुम्ही इथं आलेत ना मृत्यू लोकात तुम्ही पाहुणे एक दिन असा तुमले आले तो 12:30 वाजे लोक चांगला पटशात तुम्ही असं मस्त बाई बी सांगे चहा घ्या ना चहा पी लाडू खा ना लाडू खाई लाडू बी खाई 12:30 लोक खिडकी उघाडू का खिडकी उघाडू थंडी हवी अशी थंडी हवा बोली आज जागे दान धरमनी कथा पोथी पुराण माने जागे दाग करू द्यायची तू देवले येडा बना तू करंटा देवले ब्लॅकमेल करतो लोक 20 रुपयांना रे लावलं तुम लोकांना चौपट आता गाव फिरी खवटणार बी हो करंटा खवटणार देवले पाहिजे आणि चांगलं निघणं का आता घरी येऊ खिरी करव दिलीमा वाटो जे खरं आहे ते करत नाही लोक खरं काय हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी हे खरे ज्ञानेश्वरी खरी आहे भागवत खरे
एक बाई म्हणे म्हणकर ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी काय म्हणे ती रेल्वे मा एस टी मा असं गहू असं गैरा लोकी भेटतोस एक बाई म्हणे बाबा तुम्ही महाराष्ट्र का मग मी काय दिखलं बाई दिखणार तुला एक नगर 12 साल कीर्तनले गहू मी धुळा जिल्हा मग गाव ते गाव नाव सांगत नाही कोण कथवी नातं होत नाही सर जे नागर मन 12 साल कीर्तन तो वटावर बटी मुरवारा खायला त्या कटोरामा तो बापले यार आप्पा हाव जीवान कोण ना म्हणे हाव जीवान हा जीवान म्हणे तो मध्ये टिंगरी वाला भाऊ तुम गावात आणणे बया करे मी अरे कीर्तन कार सुद्धा तर ती लोक काय बोलव असं महाराज लोक नेमकं बोला मी मजा वा धंदा वा जर वा वडली सोपारी आहे म्हणजे तुम्ही नाराय आहे हा सोपारी येते सोपारी राहतेच काय खून करा ना कार्यक्रम आहे तो सोपारी राहतेच काय साधू संगी कसं बोलवून जातं ते कंटातले एक बाई म्हणे कसं बोक्यान बोक्याची आहे मग तुम्ही बी मांजर होई जा या मग नाता नाही दिली महाराज लोक येते साधू ते साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी देरली ती बी मांजर बोक्या मध्ये आणि ती बी करून मांजर होईल नवरा बाई कोण झगडं होतं ऐका नवरा बाई कोण झगडं होतं 3 गजड अंगाला बी राहतात 2 मागे चाल राहतात एक पुढे असं थकेल ना चला ती बाई नंतर नवरान झगडं व्हायला होतं ती अंगण मागून नवऱ्याला अरे माझे अय ते काय तुम्हाला बाप चालला ते पुढला थकेल गजड आले ते देखील आणि मागे 2 हिरणतात त्यांनी बी सांगा अय तू ना बी तुम्ही मागे हिरा पुढला जर येऊन बाप हाय बी त्यांना मावसा होती नसतं होते बोलताना विचार केला पाहिजे आपण कुणाला काय बोलतो जीवनामध्ये सर्वस्व प्राप्त करण्याकरता तुकोबरांचा देह वैकुंठाला गेला अंतकाळी विठो आम्हासी पावला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकडा सांगावी विनंती माझी साधू संतांचं बोलणं प्रकार आहे साधू संतांचे विचार प्रकार आहे साधू संतांच्या बोलण्यामध्ये ताकद आहे आपल्या बोलण्यामध्ये ताकद असेल काय सांगता येत नाही त्यांचं वैराग्य आहे निष्ठा आहे उपासना आहे ध्यान आहे धारणा आहे व्रत आहे वैकल्य आहे म्हणून ताकद आहे आपण एकादशी नेमकी धरतात नाही एखाद्याला सांगितलं अण्णा एकादशी धरावं मन जीव कसा कसा करायचं तुम्ही मर जाओ मुस्लिम समाजाचे 5-5, 7-7 वर्षाचे मुलं रोजा धरतात आणि 7-8 वर्षाचा लाड एकादशी धरत नाही 55चे 60चे 40चे काय एकादशी धरू शकत नाही ते कुराण वाचू शकतात मग तुम्ही हरिपाठ करू शकत नाही का आपल्या विचारांवर सर्व गोष्टी नेहमी लोकांना देवधर्म पूजा पाठ काही जमत नाही अर्धा तास भजन झाल्याशिवाय पाणी पिऊ नये ब्राह्मण घरामध्ये कीर्तन होतं 40 गा तालुक्यामध्ये पूर्ण कुटुंब पाय पडले भाकरी टाकताना ती बाई उठली माझ्या पाया पडली हात धुतला मग भाकरी टाकायला गई ती बाई काही करा मारा 2 तास नाही येईल रात सुधरात नाही हमारा शे कबंगा रिकणारे काही निरंजन साधू आपला जे साधूचा आहे जे खरं आहे ते करा मी बोलून गेलो घरातली सासू जर रडत असेल ना मंदिरातला देव काहीच करू शकत नाही घरात सासरा रडत असेल ना मंदिरातला देव काहीच करू शकत नाही हे शास्त्र सांगतं ऐसे सुखवचनी आहे राम म्हणता रामाचं होईजे शास्त्र वाचा परमार्थ करता आडवाला मुलगा आईलाबाई होळकरचा चरित्र वाचा चांगलं हत्तीच्या पायाखाली पोरग फेकून दिला चिरडून टाकलं हत्तीने मारून टाकलं पंचधातूमध्ये काशीमध्ये मंदिर बांधण्याचं काम चालू आहे अहिल्याबाई कुठं अहिल्यानगर चौंडी गावची आणि मंदिर बांधकाम चालू आहे काशीमध्ये कशासाठी सांगतो मी तुळशीला पाणी टाकल्याशिवाय माणसाने कामाला सुरुवात करू नये हिंदू धर्माची परंपरा आहे महिला माताने सकाळी किती वाजता उठलं पाहिजे परंपरा आहे 5 वाजता उठून गेलं पाहिजे आरती पूजा अंघोळा स्नान झालं पाहिजे 7 वाजता उठीच्या बाया 7 वाजता काय भाजी करू कडाई मा पडदा शिदूस मागे सरक काय करत नुसती फिरतो गली मा काहीच करू नका तू भाग्यशाली आहे तू
म्हणून 1500 रुपये महिना आहे तुले. किती वाजता उठलं पाहिजे? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. कितला वाजता उठलं पडे? पुरे बाईसले पूर्वी म्हणे माय उठे म्हणून मला माहिती आहे. 4 वाजाने उठाली म्हणे आजी, काम राहावं का नको उठवा. सगळी बाची होती म्हण माय. दुसरीतले पटकशी आखुतीतली बी उठाडे. सगळ्यांना पहिले बाचीने मारे, बाचीने बुक्का दे, मग बाची उठणे का बाकी नाही. 3 उठे. 90% बाई सासू सासले गरम पाणी नाही आते. 90% एवढशे निंद्रा आहे ना तरी बी पाणी देणं पडे गरम. अक्का म्हणणं पडे, अक्का या ना अक्का, अंगड करा ना अक्का, असं ना अक्का, असं करणं पडे. त्या अक्काले अशी बुचडी घालणं पडे, डोकं घालणं पडे. कोण? अक्कानं. आणि थोडीशी अक्का बिगडी की नाही अशी रडतच आहे अक्का. अक्कानं बदल वजन राहील. निष्ठापूर्वक सासू आणि सासऱ्यांचे कपडे सुद्धा वहींवर ठेवणं पडे. तो बहिणींचं सासरानं दोथर खैने मुडीसने वहींवर ठेवणं पडे. नदीनं पाणी गरमा लयनं पडे. ते पाणी तपे आणि तपेल पाणी सासराले सासूले देरले जेठले जेठाणीले टाकणं पडे. तरी सुद्धा सुकणं भेटे नाही. आता हिटरनं पाणी सुद्धा लावानी इच्छा नाही. असा उठतो सकाळी राम, मला पाणी चाल ना राम देता. अहो राम अशी आहे ती इटरने पिनकोशी देस आणि सीता बी पाणी दिलेस. अशा गणस सीता आणि गणस राम सीता. सावधान, त्या घरामध्ये सासू सासऱ्याला गरम पाणी भेटू शकत नाही. सासू सासऱ्याला चांगलं स्नान होऊ शकत नाही. सासू सासऱ्याची चांगली सेवा होऊ शकत नाही. तुमचं गंगेचं आणलेलं तांब्याभर पाणी सुद्धा महादेवाचा उद्धार करू शकणार नाही. माऊली ज्ञानोबारायांच्या आईंचं नाव आहे रुक्मिणी विठ्ठल पंथ. 4:45 पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या. किती? 1.25 लाख. कोण आलं पोटी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. हे अवतार कार्य झालं. सकाळी जी सासू लवकर उठाड होती ती सासू चांगली आहे का वाईट? बोलत राहा. एक सासूनी सोनले लवकर उठाड म्हणून 3 वरी जाय ना ती पूर्णांदाला येत नाही. खरं बोलेल चालत नाही. आते शेतकरीने पुरी भेटीत नाही. कारण काय? ज्यानं 27 एकर वावर त्याला पुरी नाहीये. आणि जो 27 लाख रुपया बरी पिवन वस त्यानं लगन पटकन विरायना. सावध व्हा. शेतकरींचा घर जा तुम्ही जेवाले आत्मा गारू जा. आज महाराज नगर कितलं होतं? ताटमा माय नित्य पदार्थ, शेवगान शेंगा, उडीद ना पापडे. पापड होत नाही तर तो पापड तयार. पापड तयार. मला असं वाटेल काय करून डबडं भरले कसं तर वाटेल हो. इथल्या पापडे वाढत त्या. ऐका ना, निष्ठा राहते, त्याला प्रेम लागतं. आम्ही बाई एक पापड ना 3 तुकडा करत. एक पहिले दे, दुसरं थोडा दिले कुत्रांगत जिने आमनाले. एक 2 पापड ठेवतो त्याला प्रेम म्हणतो. शेतकरी जेवायला जातो तुम्ही असा आत्मा गारू जात महाराज. आमचा अनुभव आहे. शेतकरी समाधान करा. शेतकरीने मुलगी द्या तुम्ही. शेतकरीना प्रत्येक डबडामा दायदाना फुल राहील. मुंगने दाय, उडीन दाय. आणि जा तुम्ही श्रीमंत सुरत जेवण होतं मारे. 10-15 लोक 2 बाजार चोपदार असे पत्रे वाळ्या. त्या बाईने पत्र वाळ्या असं एवढा चमचा. आणि त्या श्रीमंत लोकेशन वाढायला स्टाईल वेगळी. घ्या ना भात मग आण ना भात. तुम्ही भात वाढा हो. निंबू बरोबर भात घ्या ना भात. आता होईना तुला घाट काय भात निंबू बरोबर भात. आणि रोटी बी केवढी? कुत्रीन कान. पोळी पोळी मग आता होईल होळी होळी. दिवशी बघणी ते मग चमचा घ्या ना डाळ मग होईल आता काढ तुझा. मारा ती बाई वाडी जाय आमना चोपदार असाच होता. शिक्षण बारी बरं.
असू नका. हाय लेवलचं शिक्षण तरी चोपदार बनलेत ना, भगवान परमात्म्याची चाकरी येते. चाकरी माझ्या ज्ञानोबा तुकोबरांची चाकरी. आणि ही चाकरी केल्याशिवाय परमार्थाची भाकरी भेटत नाही महाराज. 12 लाख 14 लाख लोकांना एक चोपदार आमच्या माऊलीच्या सोहळ्यात एवढ्या समाजाला शांत करतो. ही माऊलीची ताकद. हे माऊलीची ताकद. एकच गात मग काही येतो बा चोपदार. आणि तो अरे मग ताई ताई भात आहे का म्हणजे कुकर खास का ताई ना एकच गाड्या मग भात खाला. आणि जा तुम्ही श्रीमंत गरीब ना शेतकरी जेवाले अशी भाकर असणारा एकच खाय जिना भाकर आल्या दया तिना नवर आल्या बय. जिना भाकर आल्या दया तिना नवर आल्या बय. हो काही बजेट नाही ते तुमनं पाठ राहा नाही. जिना भाकरले दय तिना नवराले बय. जो धल्लाले बय राहे जो दल्ल्या भाजी करेत एवढा वाटा पराठा जो वाटे ती बाई तिसरी गलीले वाश आहे त्या भाजीनं. खरा 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 आता बाई मिक्सर मा फेकते बरोबर बरोबर. अशी भाजी राह दल्ली तर दल्ला 2 भाकरी खाय. जुना दल्ला वाटावर पाटखनवर वाटेल घ्यात वाटा. ज्या बाया वाटा पाटखनवर वाटेत ना तीच नाही व्यायाम होय. तीच ते आजार वय नाही. आता मिक्सर मध्ये मला आधी तू काय खरी तो डॉक्टर येणार तो विचारलं जिथलं सुख तिथलं दुःख. एवढं सुख आहे ते कपडा धुवानं सुख, मिक्सरनं सुख, सगळं सुख आहे महाराज. आणि तरी सुद्धा सासू सासरा वागाय राहिला नाही. म्हणले पटी तशी वागी राहिनी आई खुशी मागा दे खाई राहिनी. म्हणले पटी तशी वागी राहिनी सासूला येडा बनाई राहिनी. म्हणले पटी तशी वागी राहिनी शिरफुरमा बाजार मध्ये राहिनी. वैद्य महाराज जीवनामध्ये सकल गोष्टी प्राप्त करण्याकरता जी बाई नवऱ्याला ताकदवर पदार्थ खाऊ शकत नाही. आत्मसमर्पण भावाने तुम्ही सेवा करा. 2 क्विंटल पोतात जुना धल्ला उचले खांद्यावर असं दणकन फेके. आता रोज संध्याकाळी आई काय तुम्ही लस लसा खिचडी कर काय लस लस सगळं घर तुला पायरे घर बेखत उचल गोया दाब जेसीबी का तू हो जेसीबी अशा खिचडी अशी ती वाईट. अरे जुना लोकांचं खाणं तसं काम होतं महाराज. बोलणं तसं काम होतं. आता जे खांदी बाईनी भाकर शेका पोपडा आहे. निम्मी बाईस ना भाकरले पोपडा येत नाही रे बा. जुन्या बाईस ना जिना भाकरले दय तिना नवराले बाई. आता भाकरले नाही दया नवरा बस स्टँडवर तू कांदा कोणी येत नाही. लेवा 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 तुला छात्रा पडदा फाशी गो खिचडी खाना. विचारामध्ये प्रबलता आत्मस्वरूपाचं दर्शन करण्याकरता सकल व्यवहार पवित्र करण्याकरता नामदेव महाराज तुकोबाराय जोग महाराजांच्या या परंपरेमध्ये त्यांनी या संप्रदायाची रचना केली. त्या रचनेवर बोलणारे सर्व सकल गुणीजन महात्मे साधू संत संसार परिपूर्ण सुखी होण्याकरता संसाराची पराकाष्ठा परिपूर्ण होण्याकरता तुमचा संकल्प निश्चयाचा पाहिजे. कीर्तनाचे नितनाचे नासिले व्यवसाय प्राचित्ताचे ऐसे नामच नाही पापाचे ऐसे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान प्राप्त होण्याकरता परमार्थ आहे. हा संसार परिपूर्ण होण्याकरता संकल्प महत्वाचा आहे. तो संकल्प
तुकोबारायांचा मी माझा संसार संकल्प माझी बुद्धी माझे विचार देवाच्या पायावर अर्पण केले हो. म्हणून मी माझा देव चतुर म्हणतो. चतुर आहे, चतुर नाही शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटाच कळामणी तो विठोबा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटाच कळामणी शिरोमणी एवढंच नाही, उदार आहे, शूर आहे, दाता आहे, दानशूर आहे. दोघं पावलांनी उभा आहे पंढरपुरामध्ये. विटेवरी जाती पाऊले समान. विटेवरी जाती पाऊले समान. विटेवरी जाती पाऊले समान. विटेवरी जाती पाऊले समान. तोची एक दान शूरदाता. तोची एक दान शूरदाता. तोची एक दान शूरदाता. तोची एक दान शूरदाता. विठ्ठल जाती पाऊले समान. तोची एक दान शूरदाता. विटेवरी जाती पाऊले समान. 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 विठेवरी ज्याची पाऊले समान. तोची एक दान शूरदाता. दानशूर दाता आहे. एवढा दानशूर किती? जेने हे शरीर दान दिले. एवढा दानशूर. एवढा दानशूर कोण सांगतं? सुधामा ब्राह्मण दुःख दरिद्री फिरला. एवढा सोन्याची नगरी आत्मसमर्पण भावाने दान देणारा, ज्याने शरीर दान दिलं. शरीर दान देणारा म्हणे हो. इंद्रिय दान देणारा, दिले इंद्रिय हात पाय, मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. ते शरीर दिले ना, सावधान चांगलं सांभाळा. रातना 12 बी फिरायचं का तुमचे? सावधान. हाय मन मुसाफिर तुझे निकलना पडेगा. काया कुटी खाली करना पडेगा. जाईल बर का? सावधान. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा. शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा. पाँव फूलों में रखने से पहले तुझको कांटों में चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
महाराज वाट पाहणारी मंडळी संप्रदायामध्ये 5-5 वर्ष आळंदीमध्ये राहिले. जे आळंदीमध्ये राहतात ना त्यांचा स्वभाव चांगला, त्यांचं बोलणं चांगलं, त्यांचं वागणं चांगलं, परमार्थ त्यांची पूजा चांगली. आळंदीत अनुभवी व्यक्तीच्या संगतीत राहिल्याने माणूस हा गुणवान होत असतो. गुणवान लोक म्हणतात काय करते आळंदी, तू काय समजी शेमडी आली आळंदी, तू राहायचे का 3 दिन? नाही बा मग गरज नाही बा. कदा सांगायचं भाऊ, ज्या गोष्टी येत असतील त्या बोलायला. काही लोक काहीच नाही. हे जे गायन ना आत्मसमर्पण भावने हे मुलं उभे केले, हे टाळकरी ठेक्याने वाचतायत ना, याला समजावं लागतं, समजून उभं करावं लागतं. ते जी बैले गिरतायत ना तीच गिरस, जी गिरताय ती गिरस. एक बंबई मध्ये इथं डोकं कचरेल काय परस टांगे मी गिरते हा येतून गिरी येतो. काय गिरचे हो तू, इथलं डोकं कचरेल काय परत मी गिरते हा येतून गिरी लागणी गिराले. गिरता काही बैल गिरता गिरता काही येत नाही, मला माहिती येते. काही बैल गिरता येत नाही पण ती ना पर्जा घालस. विजय तो विजय बाबा बा घेरायला लागणी का गिठी पडायला लागतस ना. म्हणा तर चाय माझा आधी हिराय ना हिराय ना गिठी पडला की बनका काटा का 2 जात्या पीठ ना गिठी मोठा फुकट नाही गेले नाही म्हणणार तर हिरा ना तो हिरा ना बनका काटा का ना पुरं काय. एखादी माणूस बी मरत असणार तर त्या माणूसवर मरणं ना तर त्याला तर भांडतच त्या सुतायासवरी. तर जेने खरं समजत ना त्याला बोलू देतच नाही, आणि ज्याला काही जमत नाही तो पुढे लंबा चालत. जशी त्याने PhD व्हायची तरी दोऱ्या बांधाना. एक काही माणूस मरत आहे ना तर जेने गीता पारायण वाचो, ज्ञानेश्वरी वाचो, आजारी पडेल माणूस राहत तसा जप सगळं लोक पैसे जातात. काय जाय थोड्या टाइमात जाईल सगळ्या बाहेर एकच शब्द थोड्या टाइमात जाईल. आणि इथला मोठला लोक पडेल आणि 70-80 वर्ष झाली अशी काठी टेकत बाबू मालवाय का हा विनोबाई खिरे आहे मात्र दीक्षितचे तो आजारी पडेल तो काय नाही किती माझ्या हातमध्ये बाबू ना तुला कोणाला जीव गुतराय ना. अरे त्यांना रल्ला जीव गुतराय ना सावधान. ओ माय तो मरावा यांचे तुझे राणा प्रकारनी क्रियाला तोडा कुछ पटत नाही ती मरणारी हातमा काठी बावा बावा तू कवा जावा तुझी नाही भाऊ ऐकाय ना देहा जाईना जाईना जाई. जर भक्ती करणार नाही परमार्थ करणार नाही कसं होईल. हे तर नाही का दुसरं नाही मग तो काय करेल. सरातील शेवटी
घाली हृदयात प्रेम घाली हृदयात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात. गाडी वाजवा. त्याच्या गोड गातात ते मला पाटणे मी कसं सुरू करते जसे ते सांगू आपला असा सासा जमीन आहे 6-7 अभंग 7 अभंग शेत्या वरीच भर फिरवा तरी उरतोस वरीच भर फिरवा तरी ते उरत. विदर्भामध्ये अभंग हरिप्राप्तीसी उपाय. मलकापूर पोतोळकडे जायचं ना ह्याची थोर भक्ती खांद्यात नाही ना आपुला तो सेवी तो हा काय सांगू आता कमीच नाही हो विठाला सांगा समाजाला ऐकण्याकरता समाज तयार आहे. मुलींना चांगलं सांगा हिल्याबाई होडा कराल एका धनगराची जाशीची राणी पाहात घोड्यावरची. स्वामी विवेकानंद राजगुरु सांगा भगत सिंग ऐकण्याकरता तयार आहेत लोक पण सांगणारा पाहिजे. अहिल्याबाई दाशीची राणी सांगा दुर्गा सांगा काली सांगा चामुंडा सांगा वरायणी सांगा पार्वती सांगा अन्नपूर्णा सांगा ऐकण्याकरता तयार आहे परमार्थिक लोक. खबरदार जरी मुलगी घरातून पळून गेली तर अहिल्याबाई वाचायला लावा तिला झाशीची राणी वाचायला लावा पळणारच नाही. पण पौर्णिमा ठिकाणवर नाही दाखलची 5 वर्षी पोराचा आरसामा पावडर लाई राहती सुरातले कीर्तन होतं म्हणा 5 वर्षी पोर अशी पावडर लागली तिने चूक नाहीये तीन माय बी चोपडी होई म्हणून ती चोपडी राहिली. सावधान 5 भावांच्या कुटुंबातून एक मुलगी जात असेल भाऊ सभापती बाप सरपंच 5 लोकांच्या घरातून जर मुलगी जात असेल शोकांतिका आहे. आपल्या कढईतील अन्न खाणारी आपल्या पिठातलं पीठ खाणारी आई वडिलांच्या संस्कारावर वाढणारी मुलगी पळून जाईल. खबरदार हा जोडून विनंती तुम्हाला जाणार नाही मुलगी तुम्ही आचरणशीर वागा विचाराने वागा. 150 लोकात मुलगी सांगते मी बाप ओळखत नाही. पेसाई समोर सांगते मी बाप ओळखत नाही. आमदाराच्या समोर सांगते मी बाप ओळखत नाही. 9 महिने 9 दिवस तिला वाढवलं आई तू सांग जबाबदारीने की मी तुझी आई आहे त्या आईला ओळखत नाही. 9 महिने 9 दिवस काय त्रास सहन झाला असेल 18 वर्षाची लेख केली ती लेख आपल्या बापाला ओळखू शकत नाही. आणि ती मुलगी घरातून जाऊ शकेल आपल्या आई वडिलांचं नाव मातीत घालू शकत असेल ती मुलगी ओळखत नाही म्हणजे तुम्ही पापिनीला नागिनीला जन्म दिला. हे तुम्ही ओळखा हे शिका. जोपर्यंत हे शिकणार नाहीत तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबा सुद्धा तुम्हाला काहीच करणार नाही. पराकष्ट आहे साधू संतांची. मुलगी जात असेल विचारलं पाहिजे मुलगा जात असेल विचारलं पाहिजे. आणि त्या मुलाला सांगणं एकच आहे अरे जी मुलगी सौंदर्यासाठी वासनेसाठी थोड्याशा आयुष्यासाठी आई वडील भाऊ भानकी काका मामा याचा त्याग करून ज्या मुलाबरोबर जात असेल त्या मुलाला सुद्धा एक दिवशी हराम मौतीनं मरावं लागेल. चांगला जगणार नाही. वेदशास्त्र वैदिक धर्माने केलेलं लग्न शास्त्राला मान्य आहे. साधू संतांनी दिलेला उपक्रम संतांचा अतिक्रमण देवपूजा तो अधर्म आहे. चांगलं कर्म करा. कशासाठी संकल्प पूर्ण करायचा आहे आपल्याला. कोणता संकल्प तुकोबा राय म्हणतात मी संपूर्ण संसार देवाच्या पायी अर्पण केला. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. कुठला निरोप चांगला निरोप नित्यांचा मुक्तांचा साधूचा. कोण नित्य कोण मुक्त कोण साधनेवर आहे. जी मुक्त करण्याकरता आली
ती मुक्ताबाई, राजमार्ग सोपा केला ती सोपान काका, ज्ञानाचा भंडार भरला ते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नित्य मुक्त तुझं ओवाळीन मी मुक्ताई माथे, आत्मज्योतीने आडवितो तुला मुक्ताई माथे. विरक्त 14 वर्षाच्या चांगदेवाला त्या मुक्ताबाईनं मुक्त अवस्थेत ज्ञान सांगावं. हे चांग्या तू कोराय, 1400 वर्ष जगणारा चांगदेवाला खाली वाखावा लागलं आणि 7 वर्षाच्या लेकरानं रेड्याच्या हातावर भावाला सांगत ठेव हात आणि बोलायला लाव त्या रेड्याला. हे सामर्थ्य आमच्या संतात आहे म्हणून तो निरोप संत घेतो. त्या निरोपाची पराकाष्ठा करतो. कुठला निरोप हो तुकाराम महाराज? अभंगाचा शेवट. तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, गाडी वाजवा. तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, म्हणे माझ धाडिले निरोपा, तुका म्हणे माझ धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी जाती पाहुणे समान, विटेवरी जाती पाहुणे समान. ज्योती एक दान शूर दाता, ज्योती एक दान शूर दाता, विटेवरी जाती पाहुणे समान, विटेवरी जाती पाहुणे समान. मार्ग हा सोपा सुखरो विठोबा रघुमाई. पाऊले समान तोची एक दान श्रदाता. बोलता बोलता 13 ते 14 मिनिटं मी तुमचे जास्ती घेतले. मी कुणाचेच घेत नाही, पण इथे धुळे जिल्हा वारकरी महामंडळ आलेले आहेत. गावातील भक्तिमती माता, पंचक्रोशीतील मायबाप आणि सुंदर गुणीजन महात्मे उपस्थित आहे. टाळी वाजवा सगळ्यांकरता. आमचे खामखड्याचे बाबा मेहूनची वारी करून आले, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार. पैसा पैसा करू नका, पैसा इथे राहणार आहे. तू म्हणशील पैसा अडका, हा इत्याचा राहील सडका. म्हणून पूर्वीची बाई गोड म्हणायची. व बाप कसा म्हणाल्या की मरजील्या मरज, पाट पोट झाके पाणी गंगेले भरज. पूर्वीचे माय बाप लेकरूला चांगलं शिकायला.
मायने घडी घडी फोन करू नका अंडेर नगर इथं गोष्टवरून 90% फार काय ते चालू आहे. आलो तुला बुसरात राह. बाप कसा म्हणे रे की मरजी रे मरज पाट पोट झाकी पाणी गंगेरे भरज असा पूर्वीनं मायबाप शिकाडे अंडेरले. काय केलं मायबाप कसं शिकाडतो नाही. बाप कसा म्हणे लेखी कोणले नको घाबरज तुनी सासू ना बुचडा बिंदास दरज. चांगलं शिका चांगलं बोला विचार चांगले ठेवा. वा पैसा नारी तुझ्या पैसा न येड पैसा पैसा करू नका. दान धर्म करा तीर्थयात्रा जा आळंदी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा पुरुषांकरता सुद्धा. वा बाप कसा म्हणे लेखी मर्जी द्या मरज मर्जी दे मरा. डोकांना पदर पडू देऊ नका. आपल्या आई वडिलांची खून दिसून जाते की आपण किती चांगल्या घरचे आहोत म्हणून. कोणी कसा करायना कितला काय जेठ जगडे ना तरी त्या जेठना सामने आत्री पदरले हो डोकाभर. जेठ माणूस कितला का जगडेल बाई ना पण मनी भाऊजाई मन सामने पदरले असते ना मन माभी आदर राहते नाही तर मग समोर जेठ राहस मी कला लिहू पदर फिर राहतो गली नाही तुला आधार कार्ड तू पगार चालू करतेस नाही म्हणून पैसा पैसा करू नका. पैसा सर्वस्व नाहीये. पैसा नारी तुझ्या पैसा न येड पैसा नारी तुझ्या पैसा न येड. काय काय बसत नाही. ओ पैसा नारी तुझ्या पैसा न येड पुढे चाले तुन मढ मागे तुना पैसा न गाडा. आपलं जे गाड आहे ना शेवटलं ते खरंय. ही सतना की क्यों करात बढ़ाई देखत नाही ना मैं मिठी मिलाई. कुणी कोणाचं नाहीये पण अंतकाळी विठो आम्हासी पावला त्याचं भजन करा साधूचं भजन करा संतांचं भजन करा. कसं करा असं करा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका. अनुभवी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. हे असंच असेल अशी गॅरंटी नाही. म्हणून एखादी शब्द जर माझ्याकडून चुकीने बोलला गेला असेल तुमचा मुलगा म्हणून स्वीकार करा. जसले 2 आंड्रवती मग 3रा समजिल्या जसले आंड्र होणार नाही तेच नाही मग दत्तक लिहिल्या. तुमचं इष्ट मन नाव न खरड्या आणि तुम्ही बांधले फिरा. झालेली सेवा माऊली ज्ञानेश्वराची आणि अर्पण रामकृष्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले वेडे बाबुले कर क्षमा करा हो नाही विचारे राज कारण क्षमा